मी जानवी सावंत. आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, आजकाल डायबिटीस हा फक्त आजार नाही तर एक लाईफस्टाईल डिसऑर्डर बनलाय. भारताला डायबिटीस कॅपिटल म्हटलं जातं आणि वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे. याच विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहे डॉक्टर भाग्येश कुलकर्णी. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत. धन्यवाद. तर विषयाला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांची ओळख करून घेऊया. डॉक्टर भाग्येश कुलकर्णी हे भारतातील एक ख्यातनाम आरोग्य तज्ज्ञ, डायबिटीस रिव्हर्सल कोच आणि डायबिटीस फ्री फॉरएव्हर या संकल्पनेचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी वैद्यकीय शिक्षण MBBS पूर्ण केल्यानंतर लाईफस्टाईल मेडिसिन, डायबिटीस रिव्हर्सल आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर या क्षेत्रामध्ये विशेष प्रशिक्षण घेतलं आहे. त्यांच्या कार्याला विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मंचावर गौरवण्यात आलं असून आरोग्य, जनजागृती आणि लाईफस्टाईल ट्रान्सफॉर्मेशन क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांनी हजारो लोकांना औषधांवर पूर्ण अवलंबून न राहता जीवनशैलीत बदल करून मधुमेह नियंत्रणात आणण्यास आणि अनेकांना मधुमेहमुक्त जीवन जगण्यास सक्षम केलेलं आहे. त्यांची कार्यपद्धती वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित असून ती प्रत्यक्षात अंमलात आणता येईल अशी आहे. त्यांची खासियत म्हणजे ते डायबिटीसकडे फक्त एक रोग म्हणून न पाहता लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणून पाहतात आणि त्यावर होलिस्टिक अप्रोच वापरतात. संतुलित आहार, नियमित व्यायाम, तणाव नियंत्रण आणि योग्य मार्गदर्शन यांच्या माध्यमातून ते रुग्णांच्या जीवनात दीर्घकालीन आणि सकारात्मक बदल घडवून आणतात. डायबिटीस फ्री फॉरएव्हर या संस्थेचे संस्थापक म्हणून ते ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रोग्राम्स, रेसिडेन्शियल रिट्रीट्स, वर्कशॉप्स आणि अवेअरनेस सेमिनार यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रभावी संदेश पोहोचवत आहेत. आज डॉक्टर भाग्येश कुलकर्णी हे केवळ एक डॉक्टर नसून हजारो लोकांसाठी होप बिल्डर, लाईफ ट्रान्सफॉर्मर आणि लाईफस्टाईल मेंटॉर म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यामुळे अनेकांनी नव्याने आरोग्यदायी जीवन जगण्याचा मार्ग शोधलेला आहे. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. सर, मधुमेह पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतो ही संकल्पना बऱ्याच जणांना पचत नाही, तर ते कसं काय शक्य केलं तुम्ही? हे 10 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी पण हेच होतं, किंवा मी जेव्हा हे कार्य सुरू केलं होतं त्यावेळेला न पचण्यासारखीच होती. कारण आम्हाला मेडिकल फील्डमध्ये किंवा हे पढवलं जातं आणि सांगितलं जातं की एकदा डायबिटीस झाला की परत आपल्याला काही मागं वळून बघता येत नाही. इट्स अ क्रॉनिक प्रोग्रेसिव्ह डिसऑर्डर. पण आता थँक्स टू रिसर्च ऑफ मेनी डॉक्टर्स फ्रॉम इंटरनॅशनल कम्युनिटी आपण म्हणू शकतो, डॉक्टर नील बर्नार्ड, डॉक्टर गॅब्रियल कझिन्स, डॉक्टर रॉय टेलर यांच्या संशोधनाप्रती आता असं सिद्ध झालेलं आहे. आणि इव्हन अमेरिकन डायबिटिक असोसिएशन आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी रिस्पेक्टिव्हली 2021 आणि 2022 मध्ये 2022 मध्ये मान्य केलेलं आहे की आता डायबिटीस रिव्हर्सल होऊ शकतं, पण ते टाईप 2 डायबिटीससाठी. आणि त्यांनी रिव्हर्सल हा वर्ड वापरलेला नाहीये किंवा क्युअर हा वर्ड वापरलेला नाहीये, तर रिमिशन म्हणजे तुमच्या डायबिटीसला तुम्ही थोपवू शकता आणि विना औषधं लाईफस्टाईल चेंजेस, आता जे काही तुम्ही सगळे बदल सांगितले त्याच्याद्वारे तुम्ही डायबिटीसला रिमिशनमध्ये घेऊन जाऊ शकता. हे आता पॉसिबल केलेलं आहे. आणि गेल्या म्हणजे मला सांगायला आनंद होतोय की गेल्या 12 वर्षामध्ये तब्बल 18,000 पेक्षा जास्त लोकांचा मधुमेह नैसर्गिकरित्या नियंत्रणात आणण्यामध्ये गोळ्यांशिवाय, औषधांशिवाय आतापर्यंत डायबिटीस फ्री फॉरएव्हरला यश मिळालेलं आहे. सो इट इज पॉसिबल नाऊ. पण ते टाईप 2 डायबिटीससाठी आहे, गेस्टेशनल डायबिटीससाठी आहे. टाईप 1 डायबिटीसमध्ये ज्याच्यामध्ये बाहेरनं इन्शुलिन घ्यावं लागतं त्यांच्यासाठी रिव्हर्सलची कन्सेप्ट थोडी वेगळी आहे. त्यांच्यामध्ये इन्शुलिनचे डोसेस आपल्याला कमी करता येतात आणि त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ सुधारता येते. तर हे डेफिनेटली आता पॉसिबल आहे. आणि आता सर्व मान्य, आता इनफॅक्ट जागतिक स्तरावरती सुद्धा डायबिटिक रिव्हर्सल करणाऱ्या डॉक्टरांना गौरवण्यात येतं किंवा डायबिटिक रिव्हर्सल करणाऱ्या डॉक्टरांना जास्त सन्मानित करण्यात येतं. निश्चितच. सर, आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे डायबिटीस फ्री फॉरएव्हर मध्ये जे रुग्ण येतात त्यांच्यामध्ये असा कोणता कॉमन बदल जाणवतो ज्यामुळे ते डायबिटीस फ्री होतात? सगळ्यात जर का महत्वाचं सांगायचं झालं तर काही मी सायंटिफिक बदल पहिल्यांदा सांगणार आहे आणि काही माइंडसेटचे बदल. सगळ्यात पहिल्यांदा या सगळ्या लोकांची क्लॅरिटी असते, म्हणजे त्यांच्यामध्ये कन्फ्युजन नसतं. लाईफमध्ये आपल्याला कुठलीही गोष्ट जेव्हा अचीव्ह करायची असते त्यावेळेला एक डिसिजन घेणं गरजेचं असतं की मला त्या गोष्टीवर मार्गक्रमण करायचं आहे. सो मला जेव्हा डायबिटीस किंवा डायबिटीससारखा दुर्धर आजार होतो त्यावेळी माझ्यासमोर 2 मार्ग असतात. एक मार्ग असतं की आपला रेग्युलर मार्ग डायबिटीससाठी गोळ्या घेत राहणं, औषध घेत राहणं आणि त्याच्यामध्ये आयुष्यभर सफर होत राहणं. आणि दुसरा मार्ग असतो तो या पद्धतीचं रिव्हर्सल स्वीकारणं. तर ह्या लोकांचं मला एक सगळ्यांचं अप्रूप वाटलं किंवा सगळ्यांच्या बद्दल मला खूप एक कॉमन पॉईंट सांगते, त्यांना क्लॅरिटी होती की मला हाच मार्ग स्वीकारायचा आहे, मला नैसर्गिकरित्या डायबिटीसवर रिव्हर्सल करायचं आहे. सो त्यांच्यामध्ये क्लॅरिटी होती, त्यांच्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन नव्हतं. दुसरा, त्यांच्याकडे पेशन्स आणि धैर्य होतं.
होतं किंवा मला लाईफस्टाईलमधले बदल करायचे आहेत आणि मी 3 महिने 6 महिने 9 महिने किंवा 1 वर्ष पेशंटली या गोष्टीवरती काम करणार आहे. सातत्याचा त्यांच्याकडे अभाव नव्हता, सातत्यपूर्ण त्यांचे परिश्रम करण्याची तयारी होती. सो मी असं म्हणेन की पेशन्स, परसिस्टन्स आणि प्रिझर्वन्स हे 3 प्रमुख गुण या डायबेटिक पेशंट्सच्या माइंडसेटमध्ये मला दिसून आले. आणि सायंटिफिक भाषेत बोलायचं तर कॉमनली खूप साऱ्या जणांनी 10 to 15%, 10 ते 15% त्यांचं व्हिसरल फॅट म्हणजे जे शरीरावरची जी अतिरिक्त चरबी असती ती या लोकांची सिग्निफिकंटली कमी झाली. शरीरावरची सूज किंवा इन्फ्लमेशन हे डायबिटीसचं प्रमुख कारण आहे. मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला डायबिटीससाठी साखरेला हे सांगितलं जातं की साखर हे मूळ कारण आहे, साखर हे मूळ कारण आहे. तर साखर हे डायबिटीसचं लक्षण आहे. डायबिटीसचं मूळ कारण असं लक्षात आलेलं आहे इन्शुलिनचा प्रतिरोध. आणि हा इन्शुलिनचा प्रतिरोध शरीरामध्ये आपल्या इन्फ्लमेशनमुळं, शरीरात वाढलेल्या चरबीमुळं किंवा न्यूट्रिशनच्या अभावामुळं किंवा सतत वाढलेल्या तणावामुळं. सो मूळ कारणावरती काम करण्याची तयारी, सातत्यपूर्ण एफर्ट्स आणि व्हिसरल फॅट कमी होणं हे मला वाटते की या सगळ्यांच्या मधले कॉमन फॅक्टर आहेत आणि त्यामुळं एवढ्या सगळ्या लोकांना आज सक्सेस मिळते. निश्चितच. पण सर, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की भारत आता एक डायबिटीस कॅपिटल म्हणून ओळखलं जातं. प्रत्येक घरात एक ना एक पेशंट डायबिटीसचा असतोच. मग असं असताना अनेक वर्षापासून जे लोक मेडिसिन घेत आहेत त्यांनी तुमच्याकडे येण्याचा निर्णय का घ्यावा? त्यांना वेगळं काय मिळेल? मी असं म्हणेन की मेडिसिन घेणं चुकीचं नाही आहे, पण ते सफिशियंट नाही आहे. मेडिसिन ही टेम्पररी अरेंजमेंट आहे आपल्या शरीरातली समस्या थोपवण्याची. म्हणजे मला कायम एक एक्झाम्पल देतो की जसं शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले होते त्यावेळेला बाजीप्रभूंनी त्यांची सुटका केली होती. आपल्या सगळ्यांना हिस्ट्री माहीत आहे. पण त्या बाजीप्रभूंनी तिथं खिंड लढवली, थोपून धरलं. सेम गोष्ट आहे आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा मेडिसिनचं किंवा कुठल्या औषधाचं काम असतं की टेम्पररी तुमच्या लाईफस्टाईलमधले बदल करेच तोपर्यंत तुम्ही तुमच्या शरीरातली शुगर अतिरिक्त वाढू नये. पण कुठलंही मेडिसिन तुमच्या शरीरातनं पूर्णपणे साखर नाही बाहेर काढू शकत किंवा तुमचं जे डायबिटीसचं मूळ कारण आहे, ज्याला आपण इन्शुलिनचा प्रतिरोध म्हणतो किंवा इन्शुलिनची संवेदनशीलता कमी होणं, ह्याच्यावर मेडिसिन काम करत नाहीये. सो मी असं म्हणेन की ज्याच्यामुळं मला डायबिटीस झालाय, ज्याच्यामुळं मला कोलेस्ट्रॉल झालंय, ज्याच्यामुळं मला ब्लड प्रेशर झालंय, ते मूळ कारणावरती आपल्याला काम करण्यासाठी थोडीशी सवलत देणं किंवा थोडासा वेळ देणं हे काम मेडिसिन करतंय. सो टोटल तुमच्या डायबिटीस रिव्हर्सल किंवा रिकव्हरीमध्ये मेडिसिनचा रोल आहे का? तर मेडिसिनचा रोल आहे, पण तो 20% आहे. 80% जो रोल आहे तो लाईफस्टाईलचा आहे. सो मी एखाद्या एक्झाममध्ये गेलोय आणि तिथं जर का मी 20 मार्काचाच अभ्यास करून खूप अभ्यास केला पण मी 20 मार्काचाच अभ्यास केला तर तुम्ही फेलच होणार आहे. सो तुम्हाला 80%कडे लक्ष देणं गरजेचं आहे. आजच्या मेडिकल सिलेबसमध्ये सुद्धा किंवा तुमच्या रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये सुद्धा लाईफस्टाईल मेडिसिन किंवा ज्याला फंक्शनल मेडिसिन असं म्हणलं जातं ते बिईंग अ डॉक्टर आपल्यालाही शिकून घेणं गरजेचं आहे आणि पेशंटला पण ते समजावून सांगणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतंय की आज प्रत्येक घराघरामध्ये हे होतंय कारण फक्त लाईफस्टाईलच नाही तर ओव्हरऑल बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी पेशंट्सपर्यंत पोहोचवल्या जात नाहीयेत किंवा बऱ्याचसारख्या बिईंग डॉक्टर आम्हाला सुद्धा माहीत नाहीयेत. आम्हाला फक्त असंच शिकवण्यात आलेलं आहे की शुगर वाढली, शुगर कमी करा. सो आम्ही सिम्टमॅटिकली मॅनेज करतो. तर सिम्टमॅटिक मॅनेजमेंटकडून लक्षणांवर उपचार करण्यापेक्षा जर का रूट कॉजवरती जे टिप ऑफ आईसबर्ग सोडून आपण थोडंसं जर का खाली आलो आणि जर का मूळ कारणावरती लक्ष द्यायला सुरुवात केली तर मला वाटतंय की या आपल्याला भारताची जी दुर्दैवाची गोष्ट आहे, ही काय फार अभिमानाने सांगण्याची गोष्ट नाही आहे की भारत जगाची राजधानी बनायला लागलाय. माझं तर स्वप्न आहे की ही संख्या जी आता वाढत चाललेली आहे ही कमी कमी होत गेली पाहिजे आणि आतापर्यंत आम्ही 18,000 पेक्षा जास्त लोकांना फक्त डायबिटीस रिव्हर्सल देऊ शकलो आहे. माझं असं म्हणणं आहे की 2030 पर्यंत ही संख्या 1 कोटीच्या घरात गेली पाहिजे आणि 2040 पर्यंत 10 कोटीपेक्षा जास्त लोक मधुमेह मुक्त झाली पाहिजेत. हे डायबिटीस फ्री फॉरएव्हरचे मिशन आम्ही पुढे घेऊन जातोय आणि प्रत्येक घराघरामध्ये ही जनजागृती झाली पाहिजे, अवेअरनेस आणि एज्युकेशन आला पाहिजे. आणि गेले 10 वर्ष माझं हेच काम आहे डायबिटीस फ्री फॉरएव्हरच्या माध्यमातून लोकांना डायबिटीस बद्दल जागरूक करणं. जेवढं तुम्ही डायबिटीस आणि डिसऑर्डरला समजून घ्याल तेवढ्या लवकर तुम्हाला मुक्तीचा मार्ग सापडू शकेल. फक्त गोळ्यांवर औषधांवर अवलंबून राहणं चुकीचं नाहीये पण ते फार पण बरोबर नाहीये. ते तुम्हाला इम्प्रूव्हमेंटकडे घेऊन जात नाहीये. माझं वय जसं जसं वाढतंय तसं माझ्या गोळ्या औषधांचे डोस कमी कमी होत गेले पाहिजेत आणि मी डायबिटीस मुक्तीकडे किंवा मधुमेहाच्या मुक्तीकडे वाटचाल केली पाहिजे, हे आमचं ह्याच्यामध्ये म्हणणं आहे. अगदीच. जसं तुम्ही म्हणालात की 80% रोल हा लाईफस्टाईलचा असतो, तर तुमच्या प्रोग्राममध्ये लाईफस्टाईल, डाएट किंवा माइंडसेट याचा किती महत्वाचा रोल आहे आणि लोकांना सगळ्यात जास्त स्ट्रगल कुठे येतो? सगळ्यात जास्त स्ट्रगल सुरू करण्यामध्येच येतो. म्हणजे मला इथं सांगायला आवडेल की लोक लवकर मगाशी जसं मी म्हटलं की डिसिजनच घेत नाहीत कारण ती बिलीफ सिस्टीम असती आणि लहानपणापासून किंवा आपल्या आजूबाजूची जी लोक असतात की ती आपल्याला त्या पद्धतीने अरे ह्याने काय होत नाही असं थोडंच असतं. या गोष्टी आम्ही करून बघितलेल्या आहेत. सो त्यांना थोडंसं समजावून सांगायला लागतं की बाबा हे बदल आहेत, हे सोपे बदल आहेत, हे नॅचरल बदल आहेत, सिंपल बदल आहेत. तर कुठलाही डाएटचा आणि
आणि लाईफस्टाईल, डाएट किंवा असेल, एक्झरसाईज असेल, व्यायामातले बदल असतील, तर मी याला म्हणेन ह्याला 30 ते 40% महत्व आहे. पण सगळ्यात जो महत्वाचा फॅक्टर जो खूप जास्त डायबिटीसमध्ये दुर्लक्षित आहे तो म्हणजे स्ट्रेस, सप्रेशन आणि अँझायटी. ह्याच्यावर बऱ्याच वेळेला मेडिकली पण कोण बोलत नाही किंवा पेशंटला त्याच्याबद्दल जास्त मार्गदर्शन मिळत नाही. आज आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या तणाव देणाऱ्या गोष्टी आहेत, खूप सारे इमोशन्स आहेत, खूप साऱ्या रिलेशनशिप मधल्या स्ट्रगल आहेत, खूप सारं सप्रेशन आहे. हे सप्रेशन बाहेर कसं काढायचं, म्हणजे कुठलाही व्यक्ती आज आपल्या एज्युकेशन सिस्टीमचा जेव्हा आपण विचार केला तर पैसे कसे कमवायचे आणि पैसे कमवून जॉबला कसं लागायचं हे शिकवलं जातं, पण रिलेशनशिप मधले येणारे तणाव कसे मॅनेज करायचे, आलेला पैसा टिकवायचा कसा, वाढवायचा कसा. सो दोन गोष्टींवरती आम्ही डायबेटिक पेशंटला स्ट्रगल होताना बघितले. एक म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंट आणि दुसरी रिलेशनशिपमध्ये दैनंदिन आपल्या आयुष्यामध्ये नात्यागोत्यांमध्ये जो तणाव येतो तो कसा एक्सप्रेस करायचा आणि त्यातनं बाहेर कसं पडायचं. तर ह्याच्याबद्दल लोकांना एज्युकेट करणं गरजेचं आहे. डाएटमध्ये काही अगदी जुजबी किंवा बेसिक बदल सांगितले जातात, जसं की फक्त गोड तुम्ही कमी करा. नुसतं गोड कमी करून फायदा नाहीये, तर डायबिटीसमध्ये कार्बोहायड्रेट जिथून माझं शरीरात ग्लुकोज तयार होत असतं तिथं मिसमॅनेजमेंट झाली असती. सो डायबिटीस हा चयापचयाशी निगडीत असलेला आजार आहे, डायबिटीस हा मेटाबॉलिझमशी निगडीत असलेला आजार आहे. तर माझं हे म्हणणं आहे की लोकांना थेरॅपेटिक कार्बोहायड्रेट मॅनेजमेंट शिकवणं गरजेचं आहे. जुन्या काळी लोकांच्या मध्ये डायबिटीस एवढा नव्हता, कारण त्यावेळेला लोक आपलं आत्ता खातोय तेच आहार घ्यायचे. त्यावेळेस ते आपण भाकरी खायचे, भात खायचे, हांडावर दूध पण प्यायचे, पण ते श्रमिक होते. आपण आज काय झालं, आपण आहार त्यांच्यासारखाच ठेवला पण त्यांच्या एवढे आपण श्रम करत नाहीये. आज आपल्याला सगळ्या गोष्टी घरं बसल्या पाहिजे, सगळं आम्हाला माझ्या बेडवरती पाहिजे किंवा माझी जीवनशैलीच माझी बैठी झालेली आहे. सो मी अन्न किंवा अन्नातनं येणारं माझं जे कार्बोहायड्रेट आहे तो इंटेक मी तेवढाच ठेवला पण त्याचं युटिलायझेशन कमी केलेलं आहे. सो हा जो तफावत आहे, ही जी मिसमॅनेजमेंट आहे, त्यामुळं म्हणजे पहिली गोष्ट याच्यात ही लक्ष घेणं गरजेचं आहे की फक्त गोड खाल्ल्यावरती शरीरात साखर येत नाहीये. तुम्ही कार्बोहायड्रेट युक्त कुठलंही अन्न खाल्लं किंवा इनफॅक्ट तुम्ही अन्न नाही जरी खाल्लं, तुम्ही म्हणालात की मी 10 दिवस फक्त पाण्यावर राहतो, तरी सुद्धा शरीर तुमच्या शरीरातलं फॅट किंवा चरबी जाळून किंवा मसल जाळून त्याचं ग्लुकोजच तयार करतं. सो डायबिटीसमध्ये कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम बिघडलेलं असतं. तर लोकांना हे शिकवणं गरजेचं आहे कुठल्या आहारातून कशा पद्धतीचे कार्बोहायड्रेट येतात. ओव्हरऑल भारतीयांच्या मध्ये प्रमाण का जास्त दिसतंय, कारण भारतीयांच्या आहारातच 70 ते 80% कार्बोहायड्रेट आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत. सकाळी उठलेलं मग चहा बिस्किट असेल, नंतर नाश्त्यामध्ये खात असलेले पोहे असेल, इडली असेल, वडापाव असेल किंवा संध्याकाळचे स्नॅक्स असतील किंवा जेवणामध्ये पण आपल्या भाताची आणि भाकरीची क्वांटिटी ही भाजी आणि ह्याच्यापेक्षा असती. सलाड आणि प्रोटीन आपण घेतच नाही. प्रोटीनमध्ये असं लक्षात आलेलं आहे की 5 ते 6% फक्त भारतीय लोकांच्या मध्ये प्रोटीन ॲडिक्वेट आहे, म्हणजे 95% लोकांच्या मध्ये प्रोटीन इनॲडिक्वेट आहे. स्लीप बद्दल बरेच जण बोलत नाहीत. आज असं लक्षात आलेलं आहे की 90% भारतीय हे स्लीप डिप्राइव्ड आहेत. आणि ही जी सगळी कारणं आहेत, ही कारणं कुठंतरी माझ्या शरीरात इन्शुलिनचा प्रतिरोध वाढवतात. सो सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम येतो की कुठलाही बदल करत असताना जेव्हा आम्ही लोकांना सांगतो की तुम्हाला 70 ते 80% तुमच्या आहारातले कार्बोहायड्रेट 40% घेऊन यायचे आहेत आणि तिथं तुम्हाला रिप्लेस करायचे आहेत फायबरयुक्त पदार्थांनी, सॅलडनी किंवा प्रोटीननी, हे लोकांना ऍक्सेप्ट पण होतं. पण ऍक्च्युली ते प्रॅक्टिकली करायचं कसं. वर्षानुवर्ष मला माझ्या किचनमध्ये एकच पद्धतीचा आहार बनवायची सवय लागलेली आहे. माझ्या आजूबाजूला आल्यानंतर पाहुणे आले की आपल्याला पोहे आणि उपीटच बनवायची सवय लागलेली आहे. घरामध्ये आपल्याला भाकरी आणि भात जर का जेवणात नसेल तर आपल्याला वाटतं की आता माझं जेवण नाही कंप्लीट झालं. तर हा जो हॅबिट चेंज असतो, ज्याला मी काय म्हणतो ॲटॉमिक हॅबिट्स, त्या हळूहळू कशा चेंज करायच्या आणि या सगळ्या गोष्टींमध्ये गोडी कशी निर्माण करायची. की सलाडबद्दल मला थोडंसं ती गोडी तयार व्हायला पाहिजे. तर ते सलाड बनवताना मी ते टेस्टी बनवलं पाहिजे, हेल्दी बनवलं पाहिजे, खाण्यालायक बनवलं पाहिजे. रोज मी गाजर काकडी बसून खायला लागलो तर मी काय गाय म्हैस नाही, एक रोज मी खाणार. सो होतंय काय की लोकांना ते समजतंय, पण प्रॅक्टिकली तिथं कसं करायचं ह्याच्यासाठी आपल्याला थोडं डाएट एक्सपर्टची मदत घेणं, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या सलाडच्या रेसिपी बनवायला मदत करणं आणि केवळ त्या पेशंटला टार्गेट न करता त्या पूर्ण फॅमिलीला हेल्दी कसं बनवता येईल, हा जो अप्रोच आहे, हा अप्रोच बदलण्यामध्ये थोडासा स्ट्रगल होतो. तिथं डायबिटीज फ्री फॉरएव्हर किंवा आमच्यासारख्या एक्सपर्ट्सचा रोल येतो, जिथं आम्ही फॅमिलीला एज्युकेट करतो की बाबा हे काय आहे, कसं करायचं, त्यासाठी वेळ कसा दिला पाहिजे. तीच गोष्ट व्यायामाच्या बाबतीत आहे. एक्झरसाईज करताना वॉकिंगच्या पलीकडे जाऊन काही सांगितलं जात नाही. तर त्यांना लोकांना सांगायला लागतं की तुला जर का बाबा डायबिटीज रिव्हर्स करायचं असेल तर तुझ्या स्नायूंचं बळ वाढवणं गरजेचं आहे. आज ओव्हरऑल आम्ही डायबिटीक किंवा ओव्हरऑल भारतीयांच्या मध्ये बघितलं तर 5 ते 60% फक्त मसल मास आहे. आयडियली प्रत्येक
प्रत्येक व्यक्तीमध्ये 20% जास्त स्नायू बळ पाहिजे आणि हे वय वर्ष 5 पासून वय वर्ष 95 पर्यंतच्या लोकांना ऍप्लिकेबल आहे. आपल्याकडे चालण्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला व्यायामच नाही सांगितला. मग त्यांना शिकवायला लागतं स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे काय, लिम्फॅटिक एक्सरसाइज काय असतात, नायट्रिक ऑक्साईड काय असतात. आणि इथं एक्सरसाइज एक्सपर्टच्या मदतीने जेव्हा आपण आपल्या स्नायूंचं बळ वाढवतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने डायबिटीसचं रिव्हर्सल व्हायला लागतं. फक्त चालल्यामुळं फिटनेस मिळतो, डायबिटीसचं रिव्हर्सल किंवा तुम्हाला एक्सपेक्टेड कंट्रोल नाही मिळत. आणि मी जसं म्हटलं स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये व्हेंटिंग आउट, सप्रेशन, तुम्ही काही करू नका, तुम्ही गप्प बसायचंय, शांत बसायचंय, कुठलीच गोष्ट एक्सप्रेस नाही, आपल्याला काय करू नका हे शिकवलं जातं. पण तो माझ्या मनात वर्षानुवर्ष दाबलेला जो तणाव आहे, स्ट्रेस आहे, मग तो जवळच्या माणसात झालेली मयत असू शकते, रिलेशनशिपमधलं ब्रेकअप असू शकतं, कोर्ट कचेरीचा एखादा मॅटर असू शकतो, एखादा लहानपणीचा ट्रॉमा असू शकतो, एखादी फिजिकल ॲब्यूस असू शकते. हे सगळं जोपर्यंत तुमचं बाहेर पडत नाही तर त्याला काही योग्य मार्ग आहेत, काही ग्रॅटिट्यूड टेक्निक्स आहेत, रिग्रेटच्या टेक्निक्स आहेत, व्हेंटिंग आउट आहे. ह्याच्याद्वारे तुम्ही जर का काम करायला सुरुवात केली तर लोकांना मार्ग मिळू शकतो. आणि लोक इथं स्ट्रगल करतात कारण ह्याचं एक सिस्टमिक एज्युकेशन, एक इकोसिस्टीम नाहीये. सो डायबिटीज फ्री फॉरएव्हर काय केलेलं आहे, एक इकोसिस्टीम पेशंट आणि त्याच्या फॅमिलीच्या अराउंड तयार केलेले आहे. सो एकदा तो त्या इकोसिस्टीम मध्ये आला आणि लय पद्धतीनं तो त्यानं काम करायला सुरुवात केलं तर त्याच्या न कळत या गोष्टी व्हायला लागतात. आणि तो एकदा त्या गोष्टीनं यूज टू झाला की मग त्याचा इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होतो. इन्शुलिन रेझिस्टन्स घटला की शुगर लेवल नॉर्मल लागतात, शुगर लेवल नॉर्मल आले की गोळ्यांचे डोस कमी होतात, आणि गोळ्यांचे डोस कमी झाले की एक दिवस असा येतो की फास्टिंग पीपी HbA1cच्या पलीकडे जाऊन ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट नावाची एक टेस्ट असते. म्हणजे एखाद्याची मधुमेह मुक्ती झाली हे कसं आपण समजायचं, तर त्याला 15 चमचे साखरेचं पाणी म्हणजे तब्बल 6 गुलाबजाम, 6 जिलेबी किंवा 2 प्लेट शिरा एवढं खाऊन त्याची शुगर 2 तासांनी नॉर्मल आली पाहिजे. निश्चितच. म्हणजे एकंदर आपल्या सवयीमध्ये थोडासा बदल केला तर आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिळू शकतात. या विषयासंदर्भात आपल्याला अजून जाणून घ्यायचंय, मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण मधुमेहापासून कायमची मुक्ती या विषयासंदर्भात बोलतो आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर भाग्येश कुलकर्णी. डॉक्टर, आज आपला इंटरव्ह्यू अनेक प्रेक्षक ऐकत आहेत आणि जसं मी म्हटलं घरागणिक एक डायबिटीसचा पेशंट असतो, तर अशा कोणत्या छोट्या 3 स्टेप्स सांगाल ज्यामुळे त्यांना मधुमेहापासून मुक्ती मिळेल? टिप्स लोकांना फार टिप्स असतात, तर माझं एकच म्हणणं आहे की अशी मधुमेह मुक्तीसाठी कुठल्या 3 किंवा 4 टिप्सनी काम होणार नाही. पण तरी सुद्धा तुम्हाला जर का बेटर कंट्रोल आता पाहिजे असेल तर सगळ्यात पहिली जी एक सोपी स्टेप जी भारतातल्या सगळ्या लोकांना अवघड आहे, पण उपाशीपोटी चहा प्यायचं पहिला बंद करा. चहा हे सगळ्यांचं प्रिय पेय आहे, मला मान्य आहे, पण उठल्या पोटामध्ये ऍसिड टाकू नका. त्याच्याऐवजी तुम्ही कुठल्याही पद्धतीचा अल्कलाइन ज्यूस, जसं आवळा ज्यूस घेऊ शकता, नुसतं लिंबू पाणी किंवा नुसतं पाणी घेतलं तर एक वेळ चालेल. पण उपाशीपोटीचा ऍटलिस्ट तुम्ही चहा जर का बंद केला तर डायबिटीसमध्ये खूप सुधारणा झालेली दिसून आलेली आहे. दुसरा महत्वाचा पॉईंट मी सांगेन की प्रत्येक जेवणामध्ये, प्रत्येक मील, तुम्ही ब्रेकफास्ट करताय, नाश्ता, दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण, प्रत्येक मीलची सुरुवात कमीत कमी 1 किंवा 2 बाउल्स सॅलड्स किंवा टेस्टी अशा कुठल्याही पद्धती, एखादं सूप बनवू शकता, एखादं सलाड किंवा फ्रुट्स शक्यतो नाश्त्याच्या अगोदर आणि प्रत्येक मीलच्या अगोदर एखादं बाउल तुम्ही सलाड चावून खाल्लं पाहिजे. आणि जेवण झाल्यानंतर, दुपारचे आणि रात्री जेवण झाल्यानंतर जिथं कुठं असाल तिथं 15 ते 20 मिनिटं तुम्ही थोडंसं आपल्याला जे शतपावली म्हटलं जातं तर ते वॉक करू शकता. आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगवर भर द्या. माझं सगळ्या डायबेटिक पेशंटना म्हणणं आहे की आपल्याकडे खूप सारे व्यायाम आहेत, लाईक सूर्यनमस्कार असू शकतं, पुशअप्स असू शकतात, थेराबँड असू शकतात. तर रोज 20 मिनिटं वेळ तुम्ही थोडा मसल डेव्हलपमेंटला दिलात तर तुम्हाला काही दिवसातच, म्हणजे 21 दिवसातच तुमच्या शुगर लेवल इम्प्रूव्ह झालेल्या दिसून येतील. मला वाटतं हे 3 बदल जरी प्रत्येक डायबेटिक पेशंटने अनुकारले तर ह्याला काही पैसे पण लागत नाहीत आणि ह्याचा साईड इफेक्ट पण काही नाहीये. तर हे 3 बदल मी बिईंग डायबेटिक पेशंट्स तुम्हाला सांगेन. आणि फक्त डायबिटीसच नाही, बीपी, थायरॉइड किंवा कोलेस्ट्रॉल असेल त्यांच्यासाठी सुद्धा ह्याचा फायदा दिसून आलेला आहे. तर हे 3 बदल आपण, मला वाटतं, डायबेटिक पेशंट्सना लगेच सांगू शकतो, त्यांनी ते सुरू करावेत. अगदीच. मग शेवटी सर, मधुमेहापासून मुक्ती हे स्वप्न नाही तर ती रियालिटी आहे, हे तुम्ही आत्मविश्वासाने सांगू शकता का? येस, 100% सांगू शकतो. आणि कसं असतं की आपल्याकडे म्हण आहे ना, हातच्या कांकणाला आरसा कशाला, तर मी काही एक्झाम्पल तुम्हाला इथं दाखवू इच्छितोय की आपल्याकडे. आणि कसं आहे की ही मधुमेह मुक्ती मी कायम असं म्हणेन की स्वस्त आहे, सुंदर आहे आणि टिकाऊ पण आहे. आता मी तुम्हाला जे एक्झाम्पल्स दाखवते, एक अश्विनी कुलकर्णी आपल्याकडे 2022 मध्ये डायबिटीज फ्री फॉरएव्हरला जॉईन झाले होते. यू डोंट बिलीव्ह, त्यांचं HbA1c 18 होता. 18 म्हणजे माझ्या लाईफमधलं मी हायस्ट बघितलं. 6 महिने त्यांनी डायबिटीज फ्री फॉरएव्हरचे सगळे प्रोटोकॉल आम्ही जे शिकवले ते फॉलो केले आणि आज सुद्धा त्यांचं HbA1c 5.5 आहे. तब्बल 9 किलो वेट लॉस त्यावेळेला मॅडमनी केला होता. फास्टिंग शुगर मॅडमच्या 413 होते आणि पीपी शुगर 600 होत्या. म्हणजे त्या ग्लुकोमीटरवरचा आकडा फेल झाला. आणि आज त्यांच्या जे ॲव्हरेज शुगर लेवल आहे ते 140च्या आसपास आहेत. शरद नाणेकर यांचा
पण HbA1c 17 होता आणि आज जर का आपण त्यांचं बघायला गेलं तर 6.8 मे 2024 मध्ये त्यांनी त्यांची डायबिटीस मुक्ती अचीव केली. फास्टिंग ज्यांच्या 300-500 आहेत त्या आज 114 आणि 136च्या लेवल आहे. श्रेयस पटेल 23 वर्षाचा मुलगा ज्याला टाईप 2 डायबिटीस होता आणि ऑगस्ट 2024 मध्ये तो आपल्याकडे आलेला होता आणि डायबिटीस फ्री फॉरएव्हर मध्ये आला त्यावेळी 19.7 HbA1c होतं. आज HbA1c श्रेयसचं 7 आहे. इन्शुलिन जवळपास 50 युनिट इन्शुलिन श्रेयसला घ्यायला लागत होतं. आता फक्त 5 युनिट इन्शुलिनवरती श्रेयसने त्याच्या शुगर लेवल हे केलेले आहेत. ज्योती काजीकर पिरंगुट पुण्यातनं आपल्याकडे जॉईन झाल्या होत्या. 45 युनिट इन्शुलिन होतं. पूर्ण इन्शुलिन 6 महिन्यात बंद झालं. दोन्ही पण GTT त्यांनी GTT1 GTT2 क्लिअर केला. तब्बल 16 किलो वेट लॉस केला. स्मिता बेडेकर 2021 मध्ये ॲट द एज ऑफ 50 हाऊसवाईफ त्यांनी त्यांचा डायबिटीस रिव्हर्स केला. HbA1c 9 आणि फक्त त्यांनी डायबिटीसच नाही डायबिटीस बरोबर ब्लड प्रेशर आणि थायरॉइड हे सुद्धा त्यांनी रिव्हर्स केलं. असं मी जर का सांगायला सुरुवात केली तर खूप सारे एक्झाम्पल आहेत. हिमगौरी कदम आहे, विलास पोकळे आहेत आणि तुम्ही हे वेगवेगळ्या वयोगटातले आहेत. मी मुद्दामून तुम्हाला इथं अशी लोक दाखवतोय आणि वेगवेगळ्या प्रोफेशनचे आहेत. सो तुम्ही कुठल्याही वयात असाल कुठल्या याच्यामध्ये असाल सुरू करणं महत्वाचं आहे. तो एक डिसिजन घेणं महत्वाचं आहे की येस आय कॅन आय विल रिव्हर्स माय डायबिटीस. मी माझ्या डायबिटीसच्या मूळ कारणावर काम करून मी तो रिव्हर्स करू शकतो आणि अशी आपल्याकडे डॉक्युमेंटेड 7,000 पेक्षा जास्त लोक आहेत. तर मला वाटतंय की हे आता स्वप्न नाही राहिलेलं, ही रियालिटी आहे आणि मला असं वाटतंय की या रियालिटीचा अनुभव प्रत्येक मधुमेहीने घेतला पाहिजे. तो एक डिसिजन घेऊन बघा, त्यात हार्म नाहीये. काय कंट्रोल करून हेच माझं प्रारब्ध आता माझं काही होणार नाही असं म्हणून देवाला हे करण्यापेक्षा जर का थोडेसे आपण एफर्ट्स घेतले आणि स्वतःवर काम केलं तर इथं मी जे आता एक्झाम्पल्स दाखवलेत ह्याच्यात तुमचंही नाव येऊ शकतं आणि तुम्ही पण मधुमेहमुक्त होऊ शकता, हा मला विश्वास आहे. अगदीच निश्चितच. म्हणजे मधुमेहासाठी थोडंसं नियंत्रण आणि खरं तर मधुमेह हा अनेक आजारांना आमंत्रण देणारा आजार आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे मधुमेहावर नियंत्रण कशा पद्धतीने करायला हवं याबद्दल तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.